अजित पवारांची राष्ट्रवादी आता 288 जागांचा सर्वे करणार असल्याचं समजतंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील मिशन विधानसभा हाती घेतले। 54 जागांशिवाय इतर जागांवर देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा असणार आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यासोबतच आता कुठल्या जागांवर अजित पवार 288 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर दावा करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अपडेट जाणून घेऊयात, निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, ठाकरे गटाचं मिशन विधानसभा झालं, त्यानंतर आता अजित पवारांचं देखील मिशन विधानसभा 288 जागांचं पाहायला मिळतंय। काय रणनीती असणार आहे यासाठी? दीपक, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 288 जागांचा सर्वे तर करण्यात येणारच आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 2019ला ज्या 54 जागा जिंकल्या होत्या त्या जागांवर देखील आमचाच दावा असेल अशा पद्धतीची देखील भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। दुसरी महत्त्वाची बाब आहे की नवाब मलिक सध्या कोणाबरोबर ही सातत्याने चर्चा होते। नवाब मलिकांना ॲफिडेव्हिट देखील दोन्ही गटाला दिलेलं नाही अशा पद्धतीची त्यांच्या कार्यालयाचं म्हणणं आहे। अशा वेळी नवाब मलिकांचं पुढे काय हे ज्यावेळेस जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस नवाब मलिक देखील आमच्या सोबत असतील आणि त्यांचा देखील या 54 आमदारांच्या जागांमध्ये समावेश असेल, किंबहुना नवाब मलिकांची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच राहील अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। या सगळी जी माहिती आहे ही आज अजित पवारांना अनौपचारिक गप्पांच्या निमित्तानं एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमामध्ये प्रफुल्ल पटेलांना एबीपी माझाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा